ह्या साही स्पर्धकांनी आज इतकी छान गाणी म्हटलेली आहेत की खरंच आज कुणाला निरोप द्यावा आणि कुणाला ठेवावं हे खरंच ह्या डिसिजनला येणं जजेसना फार कठीण झालेलं आहे. आणि त्याकरता साही जणांचं मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं की मी तर म्हणेन की तुम्हीच नाही तर तुमच्या नंतरचे सुद्धा जे स्पर्धक येणार आहेत त्यांनी अशीच गाणी गावी, असाच परफॉर्मन्स द्यावा आणि असंच परीक्षकांना एका मोठ्या प्रश्नावर येऊन ठेवावं प्रत्येक वेळेला की कुणाला ठेवायचं आणि कुणाला निरोप द्यायचा. निकाल आपल्याला लवकरच कळणार आहे, त्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. आणि आता आपले मान्यवर परीक्षक सुरेश वाडकर यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर येऊन आजचा निकाल जाहीर करावा. पल्लवी, ह्या पोरांनी अक्षरशः मुश्किल केलेलं आहे, कारण नेहा करमरकर आणि अनुजा कामत या दोघींच्याही गुणांची बरोबरी झाल्यानं परीक्षकांना टाय ब्रेकरचा आधार घ्यावा लागला. आपल्या आवडत्या गाण्याचं एक एक कडवं या दोघींनाही सादर करण्यास सांगण्यात आलं. सजना का धरिला परदेस. दोघांनी खूप छान गायलेलं आहे आणि आय विश बोथ ऑफ यू ऑल द बेस्ट. तेव्हा आता पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करेन, सुरेशजींना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि आजचा निकाल जाहीर करावा. आज बरंच टेन्शन दिलं मुलांनी, मला वाटतं खूपच शेवटच्या मोमेंटपर्यंत मला दिसत होतं की अगदी काय करावं. हा, कारण कठीण आहेत पोरं, एकदम अप्रतिम गात आहेत ते. मला खरोखर तिथं ऐकताना मला स्वतःला कॉम्प्लेक्स होत होता की ही अवेअरनेस गाण्याची आणि कॉन्फिडन्स लेवल खूपच खूपच वरच्या पट्टीचं आहे आणि अगदी घासून चाललं एक दुसऱ्याला. आता सुद्धा दोघींनी अप्रतिम गायलं. दोघांचंही गाणं फारच चांगलं होतं, पण त्यातच शेवटी बघायचं असतं की थोडासा पक्केपणा जो गाण्यात पाहिजे, गाण्यातला रियाज हा दिसलाच पाहिजे, तर तो खरा गवैया. तर त्या एका पॉइंटवर एकाला थोडंसं कमजोरी वाटली त्याच्या गाण्यात, आणि कोणीही रागवू नये याच्यात. ह्या सगळ्या पोरांना मी सांगू शकतो की त्यांची जेव्हा पण त्यांची इच्छा झाली आतनं, कारण मी एक चांगला ऐकणारा माणूस आहे, मला माहिती आहे, माझ्या कानांवर मला फार विश्वास आहे. देवाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या, माझ्या माईबाप जे सगळे समोर बसलेले आहेत सगळे ऐकतात, त्यांच्या आशीर्वादाने. कारण गाण्यात फार मोठे बोल बोलायचे नसतात, कान पकडतो. पण मला गाणं, चांगलं गाणं मला खूप आनंद देतं आणि त्यावेळेला फक्त मी रडतो, दुसरं काही होत नाही. असं चांगला सूर लागला की एक सेकंडमध्ये अंगावर काटा येतो, असं गाणं पाहिजे. तर त्या दृष्टीनं मला आज एकच ह्याच्यातनं लक्षात आलंय की ह्या मार्क्सच्या वजाबाकीमध्ये जी दोन कमजोर मुलं वाटली. पहिला आहे आशिष,
चांगला गातोस बेटा, पण अजून हा अरे बाबा, असं नको करूस, असं नाही करायचं. ए आशिष, अरे या मंचावरनं आपली ओळख झाली ना. हा, तुझं चणे दाणे नाव आम्हाला कळलं की नाही? आणि तो आपण चणे दाणे मित्र नाहीये, झालो. तो बदामासारखा आहे. तुझं किती छान गाणं झालं माहितीये ना, की शेवटपर्यंत जजेसना अगदी कळत नव्हतं की कोणाला आत ठेवावं म्हणून, हो की नाही? डिसअपॉइंट होण्याचं जराही कारण नाही बेटा. अभि तो बच्चे हो, है ना. अजून खूप करायचं आहे पुढं, आणि तू चांगला गाऊ शकतोस याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि सॉरी बेटा, दुसरं नाव घेताना मला खूपच मुश्किल वाटतंय. मला खूप मनापासून त्रास होतोय, आणि ते आहे अनुजा. तूही खूप चांगली गातेस. थोडी आणखी तयारी करशील. थोडं गाणं अजून व्यवस्थित सांगता आलं पाहिजे बेटा. सांगणे म्हणजे असं बोलून नव्हे, फील इम्पॉर्टंट असतो गाण्याचा. तर याच्याकडे लक्ष ठेवा. तुम्हाला माझे खूप खूप आशीर्वाद आहेत, आणि मला माझ्या लायक काही तुला वाटलं ना असं, यू आर मोस्ट वेलकम. ऑल दी बेस्ट. आणि तुम्हालाही बेटा, विश यू ऑल दी बेस्ट. या इकडे या. अनुजा आणि आशिषसाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. मी सुरेशजींना रिक्वेस्ट करीन की त्यांनी त्या दोघांना द्यावं. ऑल द बेस्ट अनुजा. आणि आशिष, ग्रेट गोईंग, आणि ते ऑपरा पण तुझं कंटिन्यू कर. ओके, आय विश यू ऑल द बेस्ट. आणि सुरेशजी, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इकडे आलात. नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला खूप हक्कानी बोलवलं, आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आमच्या आमंत्रणाला मान देऊन इकडे आलात. मला फक्त एकच परत सांगायचंय की मागच्या वेळेलाही मी तुम्हाला आग्रह केला गाण्याचा, कारण तुमचं गाणं ऐकून खरंच मन भरत नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की पुन्हा एकदा तुमचं गाणं आज म्हणते. ह्या सगळ्यांना मुलांना आशीर्वाद म्हणून मी हिंदी गाणं आता इथं सादर करतो, आणि तुम्ही ह्याचं मनावर घ्या सगळं. नक्की आणि नक्की, हिंदी राऊंड जरूर ठेवा याच्यामध्ये. अगदी नक्की. जी. थँक्यू व्हेरी मच. सुरमईशा इस तरह आए, सुरमईशा इस तरह आए, सांस लेते हैं जिस तरह साए, सुरमईशा इस तरह आए, सांस लेते हैं जिस तरह साए, सुरमईशा. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. अरे सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. वो सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. अरे सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी, ओए 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 ओए. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी, अखियों में खुलती है, सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है. वो गोरी है, करारी है, अरे भून के उतारी है. गोरी है, करारी है, भून के
बाजी है शरीर है घूमती लकीर है ओए 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 बाजी है शरीर है घूमती लकीर है टकरा के चलती है सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है वो सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है अरे सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.